आता 4-5 वर्षापूर्वी गणपती आले तेव्हा अशीच मांडवाबाहेर करोनाची सगळी हँडबेस लागली होती आणि ते जर का डॉक्युमेंटेशन झालं असतं तर अजून पुढच्या 50-60 वर्षात जी पिढी येईल त्यांना ही पण माहिती मिळाली असती की 2 वर्ष पुण्यामध्ये गणपतीची मिरवणूकच निघाली नव्हती. असं कधी झालं तर असं अजून मागे 44 सालाच्या सुमारास झालेलं होतं. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस ब्रिटिशांनी सांगितलं होतं की अनंत चतुर्दशीला सगळ्यांनी एकत्र जायचं नाही. आम्ही सांगू त्या रस्त्याने एक एकटं मंडळ जाईल आणि आम्ही सांगू तेवढीच लोकं असतील. तर धर्मवीर डावरे नावाचे एक खूप अ, स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी खूप काम केलं अशी व्यक्ती होती. त्यांनी आणि रास्तापेठेतला एक गणपतीचे केळकर म्हणून होते, त्यांनी आनंद चतुर्दशीला बंदी झुगारून मिरवणूक काढली. त्यांचं गावभर अत्यंत मोठं त्यांच्या धाडसाचं स्वागत झालं. अनेक ठिकाणी त्यांच्या गळ्यात हार पडले आणि प्रक्षुब्ध वातावरण होतं ब्रिटिशांविरुद्ध. परंतु संध्याकाळी मिरवणूक संपताच त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगात टाकलं. ते डिसेंबरपर्यंत दोघंही तुरुंगात होते. पुढे केसरीनी त्या काळात असं आवाहन केलं होतं की तुम्ही गणपती जागेवरच अक्षता टाकून विसर्जन करा, तिथेच ठेवा आणि जर का तुम्हाला शक्य नसेल तर तो केसरीवाड्यात आणून गणपती ठेवा, पण जायचं ते सगळ्यांनी एकत्रच जायचं आणि जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा. तर कोजागिरी पौर्णिमेला परवानगी मिळाली आणि तब्बल 40 दिवसांनी सगळ्यांचं एकत्रित विसर्जन झाल्याची ती एकमेव पुण्यातली घटना आहे.